मराठा आरक्षणासाठी 27 जानेवारी हा एक ऐतिहासिक दिवस होता असंच म्हणावं लागेल. 27 जानेवारीचं सूर्य उगवण्यापूर्वीच पहाटे 3च्या सुमारास सरकारकडून मराठा आरक्षणाबाबत सगळे सोयरे संदर्भात GR काढण्यात आला. संपूर्ण महाराष्ट्रभर मराठा समाजात आनंदाचे वातावरण होते. जरांगे पाटलांनी देखील युद्ध जिंकल्याची घोषणा केली होती. जरांगे पाटलांच्या या लढ्याचं श्रेय शिंदेंना मिळत होतं. जरांगे पाटलांची ही लढाई स्वतः शिंदेंची असल्याचंही ते भासवत होते. असं असतानाही 27 तारखेनंतर अवघ्या 3 दिवसात म्हणजे काल 30 जानेवारीला संध्याकाळी प्रेस कॉन्फरन्स घेऊन 10 फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा आमरण उपोषण करत असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली. 27 ते 30 या अवघ्या 3 दिवसांच्या कालावधीत जरांगे पाटलांचा सरकारवरचा विश्वास उडाला का? मनोज जरांगे पाटील सरकारला असं का म्हणू लागले की तुम्हाला मराठ्यांची गरज नाही का? जरांगे पाटील प्रेस कॉन्फरन्समध्ये नेमकं काय म्हणाले आणि 10 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या आमरण उपोषणाची रूपरेषा काय असेल हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया. जय भीम. मी सुधांशु तांबे, सत्यशोधक प्रतिशब्दच्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. जरांगे पाटील 30 जानेवारीला रायगडवर आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी रायगडाच्याच पायथ्याशी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी पुन्हा एकदा बेमुदत आमरण उपोषणाला बसणार असल्याचे जाहीर केलं. या प्रेस कॉन्फरन्समध्ये आज महाराष्ट्रातील मराठा समाजाला आणि सरकारला महत्त्वाचं सांगायचं आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की सगळे सोयऱ्यांची जी अधिसूचना काढली आहे त्याची तातडीने अंमलबजावणी करायला पाहिजे आणि प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात झाली पाहिजे. तुम्ही हरकती सूचना मागितल्या असतील तरी तातडीने अंमलबजावणी होणं आवश्यक आहे असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. पुढील 15 दिवसात विशेष अधिवेशन बोलवून सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर करा. तसंच तातडीने उद्यापासून या अधिसूचनेची अंमलबजावणी सुरू नाही केली तर 10 फेब्रुवारीला अंतरवाली येथे बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला. आज महाराष्ट्रातील मराठा समाजाला महत्त्वाचं सांगायचं आणि सरकारला सुद्धा, विशेष करून माननीय मुख्यमंत्री साहेब आणि दोनही उपमुख्यमंत्री साहेब आणि सरकारला, राज्य मंत्रिमंडळाला माझी विनंती की आपण जो काल सगळ्या सोयऱ्यांचा परवा अध्यादेश राजपत्रित अधिसूचना काढली त्याची तातडीनं अंमलबजावणी करायला आपण पाहिजे. कारण प्रमाणपत्र वाटप सुरू व्हायला पाहिजे, ते झाले नाही. जरी आपण हरकती मागितल्या असल्या तरी हरकतीपर्यंत त्याला तुम्ही अंमलबजावणीचा तातडीचा दर्जा देणं आवश्यक आहे. त्यानंतर त्या सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर 15 दिवसाच्या वेळेनंतर आपण कायद्यात रूपांतर अधिवेशन त्याच वेळेस घ्यावं किंवा त्याच होत्या 15 दिवसाच्या वेळेसच आपण विशेष अधिवेशन बोलून त्याचं कायद्यात रूपांतर करावं. जर आपण तातडीनं उद्यापासून जर त्याची अंमलबजावणी सुरू नाही केली तर 10 फेब्रुवारीला अंतरवाली इथं मी त्याची अंमलबजावणी व्हावी म्हणून कठोर आमरण उपोषण सुरू करण्याचा आज निर्णय घेतलाय. पुढे ते शिंदे सरकारच्या बेजबाबदार भूमिकेमुळे आणि त्यांच्या कामचुकार समित्यांना उद्देशून म्हणाले, हा निर्णय आम्ही सर्वांशी बोलून घेतलेला आहे. त्यामुळे सरकारने पुन्हा असे म्हणू नये की आम्हाला यातलं काही माहीत नाही. या कायद्याची अंमलबजावणी वेळेत केली नाही किंवा कुणाच्या तरी दडपणाखाली येऊन जबाबदारी पार पाडली नाही तर आम्हाला पुन्हा अडचणीचे दिवस यायला नको. एकतर नोंदी मिळत नाहीत, समितीला मुदतवाढ दिलेली असतानाही समिती काम करत नाही. ज्यांची कुणबी नोंद मिळाली त्यांना प्रमाणपत्र वाटप होणं आवश्यक आहे आणि यासाठीच आपण 10 फेब्रुवारीचा निर्णय घेतलेला आहे असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले. सगळ्यांना विचारून तो निर्णय घेतलाय. पुन्हा सरकारने म्हणायचं नाही की हे काय झालं, कारण आम्ही सरकारला वेळोवेळी सांगितलेलं की सगळ्या सोयऱ्यांचा कायदा यासाठी गरजेचा आहे की मराठवाड्यासह महाराष्ट्रात नोंदी सापडत नाहीत आणि आपण जर या कायद्याची लवकर अंमलबजावणी केली नाही किंवा एखाद्याच्या कोणाच्या दडपणाखाली येऊन तुम्ही त्याची जबाबदारी जर पार पाडली नाही कायदा टिकवण्याची तर आम्हाला पुन्हा अडचणीचे दिवस यायला नको. म्हणून एकतर नोंदी मिळत नाहीत, आपली समिती कामही करत नाही, समितीला मुदत वाढ दिलेली असूनही समिती काम करत नाही आहे. आत्ताची ती परिस्थिती की समिती काम करत नाही आहे. नाविलाजास्तव तुम्हाला त्या कालच्या सगळ्या सोयऱ्याच्या अध्यादेशाची आपण अंमलबजावणी तातडीनं करून ते सगळ्या सोयऱ्यांना ज्याची कुणबी नोंद मिळाली त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना प्रमाणपत्र वाटप होणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्याच्या परिवाराला पण ज्याची नोंद मिळाली त्याच्या परिवाराला पण. म्हणून आजच आपण 10 फेब्रुवारीचा निर्णय घेतलेला आहे की तुम्ही उद्यापासून अंमलबजावणी करा, नसता त्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी
आणि तो कायदा मराठा समाजासाठी स्वरूपीचा असावा, यासाठी आमरण उपोषणाची आज आपण रायगडाच्या पायथ्याहूनच घोषणा करतोय. 10 फेब्रुवारीपासून सुरू करत असलेल्या आमरण उपोषणाचं अजून एक महत्त्वाचं कारण सांगण्यात आलं, ते म्हणजे अंतरवाली सराटीसह महाराष्ट्रातील मराठा बांधवांवरील गुन्हे अजूनही मागे घेतलेले नाहीत. ते गुन्हे मागे घेण्यात यावे. तात्काळ या शब्दावर जोर देत मनोज जरांगे पाटील म्हणाले, तुम्ही तात्काळ शब्द वापरलेला आहे. सरकारकडून वेगवेगळे स्टेटमेंट्स येत आहेत, त्यामुळे सरकारची नेमकी भूमिका काय आम्हाला कळत नाहीये. म्हणूनच 10 फेब्रुवारीच्या आत सर्व केसेस मागे घेण्यात याव्या. की आपण ज्या केसेस मागे घ्यायचं अंतरवालीसह महाराष्ट्रातलं ठरवलंय, आणखीनही 4 दिवस उलटून गेले तरीही झालेलं नाही, कारण तुम्ही तिथं तातडीनं तात्काळ शब्द वापरलेला आहे. तात्काळ याचा नेमका अर्थ काय? कारण तुमचे वेगळे सरकारच्या माध्यमातून स्टेटमेंट येतात, त्यामुळं आम्हाला नेमकी तुमची भूमिका काय ही कळत नाही आहे. म्हणून त्याही तुम्ही 10 फेब्रुवारीच्या आत मागं घ्याव्यात. सगळ्या नसता आमरण उपोषण त्यासाठी सुरू राहणार आहे. अध्यादेश काढून 4 दिवस उलटून गेले तरीही हैदराबादचं 1884चं गॅजेट स्वीकारलं नसल्याचं जरांगे यांनी सांगितलं. हैदराबादचं हे गॅजेट स्वीकारून त्याला शासकीय नोंदींचा दर्जा दिला पाहिजे. अजूनही बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेटही स्वीकारलेलं नाही, तेही स्वीकारावं. त्याचबरोबर 1884ची जनगणनाही स्वीकारावी, कारण शिंदे समितीकडे ते देणं आवश्यक आहे. 1902चा दस्तावेज घेतलेला नाही, तोही घ्यावा, कारण ओबीसी आयोगाचा अहवाल जाणं महत्त्वाचं आहे. सरकारच्या दुटप्पी भूमिकेबद्दल बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, सरकार एकीकडे म्हणतंय की अध्यादेश टिकवण्याची भूमिका सरकारची, तर दुसरीकडे म्हणतंय की आम्ही केंद्रापर्यंत जाऊ. सरकारच्या अशा 2 भूमिका असल्याचं दिसतंय. तुम्ही मिळून काढलेल्या त्या अध्यादेशात तुम्हा सर्वांच्या सह्या आहेत. सरकारने लवकरच आपली भूमिका स्पष्ट करावी, असं त्यांनी सरकारला आवाहन केलं. सगळे सोयरे हा जी आपण अध्यादेश राजपत्रित अधिसूचना दिल्यात, ते टिकवण्याची जबाबदारी सरकारची. एकीकडून आम्हाला सांगायचं ते टिकवलं जाणार आहे आणि टिकणार आहे, त्याला तर आम्ही आता काहीच होऊ देत नाही. त्याच्यात तर काही चिंता असण्याचं कारण नाही, कारण त्यात गोरगरिबांच्या मराठ्यांच्या पोरांचं कल्याण त्या अध्यादेशात त्या कायद्यात झालेला आहे. एकीकडून म्हणायचं आम्ही केंद्रापर्यंत जाऊ, म्हणजे तुमच्यातच 2 भूमिका असल्याची भूमिका आम्हाला सरळ दिसती. त्यामुळे सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश हा सगळ्यांनी मिळून काढलेला आहे. त्याच्या सह्याचं पत्रसुद्धा आमच्याकडे आहे. तेही आम्ही 10 तारखेला मीडियाच्या बांधवाकडे देणार आहे. कारण तुम्ही एकीकडून सगळ्यांनी मिळून सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश काढायचा आणि दुसरीकडून म्हणायचं आम्ही केंद्रापर्यंत सुद्धा जाऊ. एकीकडून ओबीसीला असं बोलायचं आणि दुसरीकडून असं बोलायचं. त्याचबरोबर मराठा समाजाला देखील उद्देशून बोलताना ते म्हणाले, मराठा आरक्षणातील या सर्व मुद्द्यांसाठी आपण लढत आहोत. 10 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण सुरू होणार आहे. सरकारकडे अजूनही 10 दिवस आहेत. या कालावधीत त्यांनी लवकरात लवकर अंमलबजावणी करावी. त्यांच्याकडे 15 दिवसांचा काळ होता, तो 9 फेब्रुवारीला पूर्ण होणार आहे. त्यामुळे 10 फेब्रुवारीपर्यंत आम्ही काही गडबड करत नाही. मराठा समाजाच्या फायद्यापुढे दुसरं काही सहन करू शकत नसल्याचं जरांगे पाटील म्हणाले. त्यांनी या प्रेस कॉन्फरन्समध्ये महाराष्ट्रातल्या अभ्यासकांना देखील विनंती केली आहे. ती म्हणजे तुमचं जे म्हणणं आहे, सगळे सोयऱ्यांबद्दलच्या ज्या व्याख्या असतील त्या 15 दिवसात मांडाव्या, जेणेकरून कायदा अधिक मजबूत होईल. पुढे मराठा समाजाला मराठा आरक्षणाबाबत पुन्हा एकदा धीर देताना जरांगे पाटील म्हणाले, पुढे काय होईल माहीत नाही, तरी मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मराठ्यांचा मुलगा म्हणून मराठ्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे. प्रत्येकाला आरक्षण मिळाल्याशिवाय मी हटणार नाही. आंदोलन कोणत्याही स्वरूपात थांबलेलं नाही आणि थांबणारही नाही. कुणीही गैरसमज करून घेण्याची गरज नाही. आणि मराठ्यांनी लक्षात ठेवावं, आत्तापर्यंत जशी आपली एकजूट आहे तशीच पुढे ठेवा. अंमलबजावणी 15 दिवसांच्या आत झाल्याशिवाय मी शांत बसणार नाही, असा मी शब्द देतो. की पुढं काय होईल काय नाही आम्हाला नाही माहिती, परंतु मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मी त्यांचा मुलगा म्हणून महाराष्ट्रातल्या गोरगरिबांच्या मराठ्यांच्या पोराची पाठीशी खंबीर उभा राहणार आहे. प्रत्येकाला आरक्षण मिळाल्याशिवाय मी हटणार नाही. कोणात गैरसमज कोणी करून घ्यायची गरज नाही, हे मराठ्यांनी लक्षात ठेवावं आणि सगळ्यांनी पुन्हा तशीच आहे तीच एकजूट ठेवावी. मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय आणि सगळे सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी 15 दिवसाच्या आत केल्याशिवाय मी थंड बसणार नाही, शब्द महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी देतो आणि थांबतो. शेवटी पत्रकारांशी बोलत असताना मनोज जरांगे पाटलांकडून सतत एकच प्रश्न सरकारला विचारला जात होता, तो म्हणजे सरकार देत असलेली 2 स्टेटमेंट्स कशासाठी. एका बाजूला तुम्हीच कायदा काढायचा, तुमचाच माणूस तुमच्या सह्यांचे पत्र घेऊन येणार आणि दुसऱ्याच दिवशी तुमच्या सरकारकडून केंद्राकडे जाऊ अशी विधानं येणार. भाजपने जर डाव टाकण्याचे प्रयत्न केले तर खूप अवघड जाईल.
तुम्हाला मराठ्यांचा एक माणूस हवा आहे आणि करोडो मराठा नको आहेत. तुम्हाला मराठ्यांची गरज नाही का? शिंदे सरकार समितीच्या कामचुकारपणावर जोरदार टीका देखील मनोज जरांगे पाटील यांनी केली. त्याचबरोबर त्यांनी सरकारला नागपूर अधिवेशनात मराठा आरक्षणाचा मुद्दा घेतला नव्हता, तो येत्या अधिवेशनात घ्यावा असं आव्हान देखील केलं. आमच्याबद्दल या अधिवेशनात तरी त्यांनी घ्यावं, मागच्या अधिवेशनात घेतलं नव्हतं नागपूरच्या. म्हणून आम्ही आधीच सावध आहेत की हे जो सगळ्या स्वरांचा कायदा बनवला आहे याचा कायद्यात रूपांतर करण्यासाठी तुम्हाला विशेष अधिवेशन बोलून हे प्रस्ताव तिथं मागून घ्यावा लागणार आहे. तिन्ही कायदेमंडळात तुम्हाला तो मंजुरीसाठी पाठवावा लागणार आहे. तर त्याची अंमलबजावणी लवकर होईल. मराठी काय चीज आहे, सबके ध्यान में आया भैया. आता डबल को जाने की जरूरत नाही. यावेळेस आंदोलनाचे 5 टप्पे असणार, ते तुम्हाला आताच नाही सांगणार मी. 9 तारखेच्या 8 तारखेच्या प्रेसमध्ये सांगणार, पण टप्पे 7 असणार आहे. 7 टप्पे सरकारला घेणारच असणार. पुढे मराठा क्या चीज है सबके ध्यान में आया, अब डबल मुंबई को जाने की जरूरत नहीं असे मिश्किलपणे म्हणत पुढील आंदोलनाचे 7 टप्पे असतील आणि हे 7ही टप्पे सरकारला घेरणारे असतील. 8 फेब्रुवारीच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आंदोलनाची पुढील रूपरेषा सांगणार असल्याचं जरांगे पाटील म्हणाले आणि ही पत्रकार परिषद संपली. या पत्रकार परिषदेची लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ती आपण जरूर पाहावी. 27 जानेवारीच्या GR नंतर राजकीय विश्लेषकांकडून, अभ्यासकांकडून सारखीच विधाने येत होती की शिंदे, फडणवीस, पवार सरकारने मनोज जरांगे पाटील यांची फसवणूक केली आहे. सर्वत्र मराठे युद्धात जिंकले पण तहात हरले असं म्हटलं जात होतं. कालच्या पूर्ण पत्रकार परिषदेवरून एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे मनोज जरांगे पाटील 10 फेब्रुवारीच्या तारखेवर ठाम उभे होते. त्यांना देखील स्वतःची फसवणूक झाल्याचे वाटते आहे की काय असे वाटत होते. त्यांच्या एकूणच बोलण्यावरून, त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून जरांगे पाटलांचा आता शिंदे सरकारवर विश्वास नसल्याचे लक्षात येत होते. सरकारवर विश्वास ठेवून जास्त दिवस गाफील राहिलो तर मराठा आरक्षण आंदोलनाची पुढील वाटचाल अडचणीची होऊ शकते. म्हणून जास्त दिवस न दवडता मनोज जरांगे पाटलांनी अवघ्या 3 दिवसात रायगडाच्या पायथ्याशी पत्रकार परिषद घेऊन 10 फेब्रुवारीच्या आत अंमलबजावणी सुरू करा, अन्यथा पुन्हा एकदा अंतरवाली येथे आमरण उपोषण करत असल्याची घोषणा केली. सरकारच्या सगळे सोयरे GRच्या डावामुळे मनोज जरांगे पाटील आता जास्त सावध झालेले दिसतात आणि याच सावधतेतून त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे पाऊल उचलल्याचे दिसून येते. या 10 दिवसांच्या कालावधीत शिंदे सरकार काही पाऊल उचलते का की यापूर्वी सारखीच टाळाटाळ करते हे पाहणे अधिक महत्त्वाचे असणार आहे. या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे महाराष्ट्रातील शिंदे सरकारमध्ये आता OBC आरक्षणाच्या बाजूने असणारा गट आणि मराठा आरक्षणाच्या बाजूने असणारा गट असे 2 गट पाहायला मिळू लागले आहेत. मराठा आरक्षणाचे हे वादळ महाराष्ट्राच्या येत्या लोकसभा त्यानंतर विधानसभा निवडणुकांमध्ये राजकीय वर्तुळात नक्कीच फरक पाडणारे ठरणार आहे. फक्त या वादळाची तीव्रता आहे ते सरकार तसेच ठेवणारी असेल की सत्ता पलट करणारी हे पाहणे अधिक रोमांचकारक असणार आहे. या व्हिडिओसारख्या अधिक बातम्या पाहण्यासाठी सत्यशोधक प्रतिशब्दच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या बातम्या अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओज नक्की शेअर करा. जय भीम. मी सुधांशू तांबे.